घाट बंद 31 जुलैपर्यंत. बघूया आता पुढे जाऊन. बघा JCB बघ. पाऊस एवढा जोरात सडकतोय ना की गुरांना पुढचं दिसत नाहीये. नजारा बघा वरती समोर काय धबधबे आहेत. आणि हीच आता नुकतीच म्हणजे अर्ध्या तासापूर्वी का होईना आली असावी ही दरड आणि रस्त्यावरतीच आली होती. तर नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, मी एसटीने प्रवास केला होता. तामिनी घाटामधून प्रवास केला आणि राखण्यासाठी गेलो होतो गावी. तर यावेळेस मी आता जुलैचा महिना चालू आहे, म्हणजे भरपूर पाऊस चालू आहे आणि यावेळेस आम्ही आंबेनळी घाटामधून जाणार आहे. आम्ही निघालो आहे आजीला आणण्यासाठी गावी. तर आजी दरवेळेस जून महिन्यामध्येच येते, पण ह्यावेळेस पाऊस थोडा लेट होता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही, आजी बोलली होती की मी पाऊस लागल्याशिवाय येणार नाही. पण ह्यावेळेस पाऊस एवढा जबरदस्त चालू झाला आहे तर तिला आणायला काही टाईमच मिळाला नाही. कारण की तामिनी मार्ग, भोर मार्ग आणि आंबेनळी घाट हे तिन्ही घाट सध्या बंद आहेत. तरी पण आम्ही आंबेनळी घाटामधून यावेळेस जाणार आहे. तर आंबेनळी घाटामध्ये दरड वगैरे कोसळतात, त्यामुळे आम्ही रात्रीचा प्रवास टाळला आहे यावेळेस. आणि चला मित्रांनो, आता आंबेनळी घाटामध्ये दिवसाचा प्रवास चालू करूया. यावेळेस मी आणि माझा छोटा भाऊ आदिनाथ आम्ही चाललेलो आहे दोघंजणं. काय रे भाऊ, ह्याचं काय वेगळंच असतं बघा, नुसताच वाकाऱ्या काढतो. तर मित्रांनो, जुलैचा महिना चालू आहे आणि एकदम जबरदस्त पाऊस चालू आहे. आणि आंबेनळी घाट, तामिनी घाट, भोर मार्ग हे तिन्ही रस्ते बंद आहेत. पण आजीला आणायचं आहे त्याच्यामुळे आम्ही आंबेनळी घाटानंच निघालो आहे. आता तिथं गेल्याच्या नंतर बघूया काय सिच्युएशन आहे, पुढे सोडतायत का नाही. आता बघूया पुढे गेल्याच्या नंतर, कारण की भरपूर ठिकाणी यावेळेस दरड कोसळलेत. आणि म्हणजे पावसाचं 4 महिन्याचं टार्गेट असतं, पावसानं 4 दिवसातच कंप्लीट केलं आहे. जबरदस्त पाऊस चालू आहे गावाला देखील आणि पुण्याला वगैरे, मुंबई पुणे खतरनाक पाऊस चालू आहे. आता आम्ही वाईच्या जवळपास पोहोचलोय आणि आता मी काय निवांत बसलेलो आहे, कारण की भोऱ्या आपला ड्रायव्हिंग करतोय. भोरे असला की मी निवांत असतो, त्यामुळे काय टेन्शन नसतं. तो जर गाडी चालवतो मग मी आपल्या बाजूला बसलेलो असतो निवांत. एकदम परफेक्ट गाडी चालवतो. आणि शिमग्यामध्ये ज्यावेळेस 2 व्हीलरवरनं पाडला होता ना, त्याच आता पॉईंटवरती आता आम्ही जवळपास पोहोचेल. बघा मित्रांनो, ह्याच ठिकाणी भोऱ्या पाडला होता. आणि आम्ही ज्यावेळेस नंतर चाललो होतो गावाला त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं, मी इथं पडलो होतो. मग इथं आल्याच्या नंतर आम्ही नारळ पाच खाता वगैरे दिलं का बुवा जागेवाल्या ह्याला परत काय इथं दगा फटका देऊ नकोस, आणि नारळ पाच खाता देऊन मग आम्ही पुढच्या प्रवासाला रवाना झालो होतो. तर मित्रांनो, महाबळेश्वरच्या जवळपास पोहोचतोय. वाई, पाचगणी इथं काय पाऊस नव्हता, पण जसं जसं महाबळेश्वरच्या जवळपास पोहोचतोय ना तसं तसं पाऊस झोडपून काढतोय. आणि धुकं पण आता चालू होईल हळूहळू. आणि भरपूर ठिकाणी झाडं वगैरे पडलेली आहेत महाबळेश्वरच्या रस्त्याला वगैरे. मोबाईलमध्ये नाही एवढं दिसत. वारं सुटलंय, जवळपास वेण्णा लेक जवळ आहे आणि वारं एवढं बेकार सुटलंय, बघू शकता. धुकं त्या सोबतच येतंय. काय वारं सुटलंय रे. वेण्णा लेकचं तलाव, वेण्णा लेक पण दिसत नाहीये. मित्रांनो, महाबळेश्वर मध्ये पोहोचतोय आणि एवढं धुकं आहे ना, मोबाईलमध्ये तर काय वाटत नाही, मोबाईलमधून तर क्लिअर दिसतं, पण समोरची गाडी डोळ्याने दिसत नाही, मोबाईलने तर दिसतंय. आता महाबळेश्वरच्या ST स्टँड जवळ पोहोचलोय. आता इकडं बघू शकता, इकडे ST स्टँड आहे आणि आपण सरळ आता खाली जाणार आहे, कुठं थांबत नाही आता. आणि आता जिथं महाड चेक नाका आहे, म्हणजे महाबळेश्वर क्रॉस करतो आपण, समोरनं गाडी येते तिथं पण दिसत नाही आहे. आता तिथं महाड चेक नाक्यावरती बघूया आपल्याला अडवता येत का.
कारण की महाबळेश्वरचा घाट बंद 31 जुलैपर्यंत. बघूया आता पुढे जाऊन. बघा JCB बघ. समोर गाडी उभी आहे ती पण दिसत नाही. ती बघ इथं दरड कोसळली आहे. जागोजागी दरड कोसळलेले आहेत. इथं महाड चेक नाक्यावरती आलोय आणि इथं पोलिसांनी अडवलंय वाटतं. बघूया सोडतायत का. मित्रांनो रस्त्याने गाडी सोडत नाहीयेत, रिटर्न पाठवलेत काय काय ना. तर आम्ही प्रतापगडचे असं सांगून, आम्ही प्रतापगडचेच आहे त्यामुळे आम्हाला सोडलं प्रतापगडचे आहेत म्हणून, कारण की रस्ता बंद आहे म्हणून सांगितलंय. काय रे कॉलला का काय कुत्रा आहे. तर निघालो आता महाबळेश्वरच्या घाटाने. सध्या रात्रीचा प्रवास टाळलाय आम्ही ह्या रस्त्याने. मित्रांनो इथं काळोख बघा किती आहे. आता 10:30 वाजलेत आणि इथं काळोख बघा किती आहे. दिवसा एवढा काळो तर रात्रीचा काळोख किती असेल. मिलिट तळेपासून खाली आलो. मित्रांनो धबधबे जे आहेत ना खडे आलेत रस्त्यावरती मोठे मोठे. हे बघा धबधब्यांचं बघा. थोडस ना आता धुकं कमी झालंय आणि हा धबधबा बघा समोरचा नजारा बघा. वी नारी नारा वी मारा. हा खायचं बरं कंच. मस्त नजारा होता. खाली बघा खालचं साम्राज्य बघा. प्रतापगडच्या हद्दीमध्ये आपण आता इथून प्रतापगडला रस्ता जातो. इथं बघा लिहिलेलं आहे आंबेनळी घाट बंद आहे 31 जुलैपर्यंत बंद आहे असं दाखवलेलं आहे. काय नजारा आहे बघा. इथंच मित्रांनो दरड गेली होती आता मध्यंतरी. हे बघू शकता इथं. आणि त्या समोरच्या पॉइंटला साताऱ्यातली जी स्कॉर्पिओ गेली होती, व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी मागे. हे बघा हे सगळ्या ठिकाणी दरडी गेलेले आहेत. पावसाचा तर असला जोर वाढला. हे बघा हे केवढी आली आहे बघा. इथं मेन दरड गेली होती. हे पूर्ण हे बघा इथं खाली ते दिसत नाही. दरड सारखीच जात आहे त्यामुळे JCB आहे ना कंटिन्यू ह्या घाटामध्ये आहेतच. हे बघा इथं पण गेलेलं आहे. म्हणजे दरडीचं साम्राज्यच ह्या वर्षी मला असं वाटतंय. हे बघा इथं पण JCB चालूच आहे. इथं पण गेले का काय काय माहिती. बघा हे पण आता नुकतंच आलेलं वाटतं. पाऊस एवढा जोरात सडकतोय ना की गुरांना पुढचं दिसत नाहीये. गुरा की हा जा तो मला माहिती आहे. मित्रांनो हा बघू शकता हा जो आहे तो धबधबा आमचा चिरेखिंडचा धबधबा आम्ही बोलतो याला. आणि हा थेट प्रतापगडच्या म्हणजे प्रतापगडवरूनच येतो हा वाहत. मित्रांनो आम्ही चिरेखिंडीच्या आणि आपल्या गावाच्या वरती आहे आणि इथं नुकतीच इथं दरड गेलेली आहे. हे बघू शकता नुकतीच दरड आली आहे इथं. हे बघा JCB लगेच कामाला आलाय. मांग्यावर केले आहे. नजारा बघा वरती समोर काय धबधबे आहेत. आणि हीच आता नुकतीच म्हणजे अर्ध्या तासापूर्वी का होईना आली असावी ही दरड आणि रस्त्यावरतीच आली होती.
मित्रांनो फायनली आपण आपल्या गावाजवळ पोहोचतोय आणि आपला देवांग ढाबा. कामानीचं काम बघ. अगं आहे आम्ही आहे मनी बरी आहे मनी बरी की महाबळेश्वर पर्यंत बाबा रात्री बोलला असता तर मी आमची सुनी आहे. काय फोटो काढतो बरी आहेस का? त्याला फोटो फायनली गावामध्ये पोहोचतोय आता. तर मित्रांनो फायनली गावामध्ये पोहोचलोय आणि भरपूर पाऊस चालू आहे आणि पाऊस आता थांबलाय आता, त्याच्यामुळे मस्त एकदम वातावरण झालेलं आहे. आणि मित्रांनो आंबेनळी घाटानं आलो तर आंबेनळी घाट हा बंद आहे. तर आम्ही लोकल म्हणजे गावातले इथले सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला महाबळेश्वरमधून सोडलं. पण रिस्क भरपूर आहे महाबळेश्वरच्या घाटाने येताना. जागोजागी दरडी कोसळले, जागोजागी झाडं पडलेली आहेत आणि आम्ही पण नसतो आलो, पण आजी आमची इकडे एकटीच होती तर तिला नेण्यासाठी यावंच लागलं. तर मित्रांनो गावचं दृश्य दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो मस्त सगळीकडं पाणी वगैरे भरलेले आहे, हिरवंगार सगळीकडे झालेले वातावरण आणि आवाज बघा पाण्याचा. कुठेतरी व्हाळाला पाणी आले त्याचा आवाज येतोय. तर आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आपण ह्या वेळेस आहे ना जांभळाची झाडं लावायला आणली आहेत आणि लिंबाची झाडं ह्याच्यामध्येच आहेत ती बघू शकता. इकडे लिंबाची झाडं आहेत, ही जांभळाची झाडं आहेत. मित्रांनो फायनली आपल्या घरी पोचलोय आणि आता हे जे दिसतंय ना हे उघडं ओपन हे सगळं आता आम्हाला लिपायचं आहे. म्हणजे इकडं कागद वगैरे बांधायचं आहे आणि आजीला घेऊन जायचं आहे. हे बघू शकता गणेश दादा आपलं कसं एकदम परफेक्ट बांधून गेलेलं आहे, तसंच आपल्याला देखील करायचं आहे. आजी काय करते बघूया. मित्रांनो आजी ह्या अख्ख्या वाडीमध्ये म्हणजे इथं 10-12 घरं आहेत, अख्ख्या वाडीमध्ये एकटीच आहे. त्यामुळे ना तिला असं झालं की कधी जातोय का घरी पुण्याला. इथं बसली होतीस तेव्हा काय बोलली होतीस? मी पाऊस पडल्याशिवाय काय येणार नाही, त्याच्यामुळे इथंच ठेवली तुला. आव्हान नाही झालं अजून तर काय आव्हान अजून काय आली नाहीत. पोस्टर त्यांनीच येऊन मारलं ना ह्या सोप्याखाली पाणी इथे बघ. तर फायनली मित्रांनो गावामध्ये पोहोचलोय. आता आजीची सगळी बडबड चालू झाली, उशीर झाला तिला न्यायला. हे सगळं हे ओपन होतं त्यामुळे सगळं पाणी आलेलं आहे घरामध्ये. तर व्हिडिओला मित्रांनो इथंच थांबवतो. आंबेनळी घाटातली दिवसाचा प्रवास दाखवला तुम्हाला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, नवीन कोण असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. गरगट काढी